Welcome. Today in chemical kinetics we can see the rate of reaction and the reactant concentration. So rate of reaction at a given temperature depends on the concentration of the reactant, and that can be related with the rate law. So first we can see what is meant by rate law. First we can see what is meant by rate law. Consider the general reaction AA plus BB, it gives CC plus DD. In that equation, the small a, b, c and d are the stoichiometric coefficients. So capital A and B are the reactant and capital C and D are the products. So rate of reaction at a given time is proportional to the molar concentration at that time raised to a simple powers, and that is known as a rate law. रेट लॉ म्हणजे काय असेल, एखाद्या केमिकल रिॲक्शनचा रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो त्याच्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनशी रेज टू अ सिम्पल पॉवर, त्याला आपण रेट लॉ असं म्हणतो आहे. सो असं सांगता येईल मला, रेट ऑफ रिॲक्शन, ह्या रिॲक्शनचं जर रेट ऑफ रिॲक्शन मला लिहायचं आहे, सो रेट ऑफ रिॲक्शन is directly proportional to the concentration of A raised to X into concentration of B raised to Y. हे मला सिम्प्लिफाय असंही करता येईल, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A raised to X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B raised to Y. K, आता Kला काय म्हणतो आपण, K इज नोन एज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट और simply rate constant. K is known as a proportionality constant or simply rate constant. तर आपण rate constant असे म्हणतोय. सो rate constant हा थोडासा MCQ ला पॉइंट विचारतात. rate constant K is independent. Rate constant K is independent of concentration. Rate constant K is independent of concentration, तो concentration पर depend नहीं है, and varies with the temperature. So if the concentration of A is equal to concentration of B is equal to 1, so at that time the rate of chemical reaction is equal to रेट कॉन्स्टंट. जर A इज इक्वल टू B इज इक्वल टू 1 असेल, सो त्यावेळी रेट इज इक्वल टू K असं आपल्याला मिळेल. आता हे जे X आणि Y जे आहेत, द पॉवर्स X अँड Y आर द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ऑफ रिॲक्टंट A अँड B रिस्पेक्टिवली. सो X and Y may be simple whole number, 0 or fractions. X and Y काय असू शकतील, तर एकतर ते सिम्पल होल नंबर असू शकतील, होल नंबर मे बी 0 असेल, मे बी फ्रॅक्शन असू शकतं. अँड दीज X and Y आर एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड क्वांटिटी. X आणि Y जे आहेत ते आपण एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करतो आहे, थेरॉटिकली आपल्याला सांगता येत नाही आहेत. Okay, the exponent X and Y appearing in the rate law tells how the concentration change affects the rate of the reaction. X आणि Y जे आहेत इन रेट लॉ, द रेट लॉमधले ते काय सांगतात की हाऊ द कॉन्सन्ट्रेशन चेंज अफेक्ट्स द रेट ऑफ द रिएक्शन. इफ सपोज अशी कंडिशन आहे, इफ X is equal to Y is equal to 1, सो इक्वेशन आपल्याला असं मिळतं, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B.
जर एक्स वाय 1 असेल, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आणि हे इक्वेशन काय सांगतं, द रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन लिनियरली ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी. सो रिॲक्शनचा रेट ए आणि बीवर डिपेंड असतो. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऑर बी इज डबल्ड, द रेट वुड बी डबल्ड. बघा, इफ the concentration of A or concentration of B is doubled, the rate would be double. The rate would be double. म्हणजे जर A आणि B चं कॉन्सन्ट्रेशन जर डबल केलं तर रेट डेफिनेटली डबल होईल. सपोज सेकंड कंडिशन आपण असं घेऊया, if x is equal to 2 and y is equal to 1, so equation आपल्याला असं मिळेल, rate is equal to k into concentration of a raised to 2 okay. If x is equal to 2, y is equal to 1, so rate is equal to k into concentration of a raised to 2 and b raised to 1. And if concentration of a is double, जर आपण a चं कॉन्सन्ट्रेशन डबल करतोय, concentration of A is double and concentration of B is constant. B चं कॉन्सन्ट्रेशन आपण काही चेंज करत नाही आहे. सो रेट ऑफ द रिएक्शन is increases by a factor 4. ज्यावेळी आपण A चं कॉन्सन्ट्रेशन डबल करतोय आणि B चं कॉन्स्टंट ठेवतोय, त्यावेळी रेट 4 ने इन्क्रीज होतोय. थर्ड कंडिशन आपल्याला अशी सांगता येईल, इफ x इज इक्वल टू 0, जर स्टॅच्योमेट्रिक कोएफिशियंट जो x घेतोय आपण, x जर 0 असेल, सो त्यावेळी रेट काय सांगता येतं, रेट इज इंडिपेंडंट ऑफ ए. त्यावेळी रिॲक्शनचा रेट ए वरती डिपेंड असणार नाही आहे. लास्ट कंडिशन असं सांगू शकतो आपण, इफ एक्स इज लेस दॅन 0, देन रेट decreases as the concentration of A increases. Rate decreases as the concentration of A increases. Okay, writing the rate law. If the decomposition of hydrogen peroxide will get water plus oxygen, and the rate of reaction is proportional to the concentration of H2O2, not the concentration of product. रिॲक्शनचा रेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवर डिपेंड असतो, प्रोडक्टवर नसतो. सो आपल्याला याचा रेट लॉ कसं लिहिता येईल, बाय अप्लाइंग रेट लॉ. रेट लॉ असं लिहिता येईल आपल्याला, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 रेज टू 1. आता हे जे 1 आलेलं आहे, द व्हॅल्यू कमिंग फ्रॉम द एक्सपेरिमेंटलच्या बेसिसवरती ती व्हॅल्यू आलेली आहे. आपण थेरॉटिकली ते सांगू शकत नाही. इथं 2H2O2 आहे म्हणून आपण 2 यूज नाही करू शकत. 1 हे प्रॅक्टिकलवरून एक्सपेरिमेंटवरून ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली असेल. ओके, एक क्वेश्चन बघूया आपण. सपोज असं दिलेलं आहे, फॉर द रिॲक्शन NO2 plus CO it gives NO plus CO2
the rate of reaction is experimentally found to be square of the concentration of NO2 and independent, हा word important आहे, independent that of CO. write the rate law. सो इक्वेशन जे दिलेलं आहे त्या इक्वेशन आपण असं सांगू शकतो, द रेट ऑफ रिएक्शन इज एक्सपेरिमेंटली फाउंड टू बी स्क्वेअर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2. ह्याला जर आपण रेट लॉ अप्लाय केला तर रेट लॉ असं लिहिता येतं आपल्याला, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 raised to X into concentration of CO raised to Y. But the concentration of NO2 is square. NO2चं कॉन्सन्ट्रेशन जे एक्सपेरिमेंटल ते स्क्वेअर आहे. सो असं लिहिता येईल मला, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 रेज टू 2 अँड इंडिपेंडंट दॅट ऑफ CO. सो CO वरती डिपेंड नाही आहे, सो CO रेज टू 0. म्हणजेच असं लिहिता येईल, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 रेज टू 2. ओके, सो क्वेश्चन असा आहे, राईट द रेट लॉ फॉर द रिएक्शन A प्लस B. इट गिव्स अ P फ्रॉम द फॉलोइंग डेटा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मोल्स पर dm³ पर सेकंड दिलेलं आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, बीचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, इनिशियल रेट दिलेला आहे. सो आपल्याला रेट लॉ लिहायचं आहे आणि इक्वेशन जे दिलेलं आहे ते इक्वेशन असं दिलेलं आहे, A प्लस B इट गिव्स अ P. ओके, असं जनरल इक्वेशन आहे. सो याला जर रेट लॉ आपण अप्लाय केला तर असं येतं, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू Y. रेट इज इक्वल टू K इंटू A रेज टू X B रेज टू Y. आपल्याला X आणि Y चे व्हॅल्यू आयडेंटिफाय करायचे आहेत. X इज इक्वल टू and Y is equal to ओके, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे द व्हॅल्यू ऑफ X अँड द व्हॅल्यू ऑफ Y आणि ते ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. सो फर्स्ट इक्वेशन 1 मी लिहितो आहे. इक्वेशन 1 असं मिळतं मला, rate is equal to K into concentration of A. चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, ती व्हॅल्यू लिहितो आहे मी इथं, 0.4 रेज टू X इंटू 0.2 रेज टू Y. त्यावेळी जो रेट दिलेला आहे तो इतका आहे, 4 इंटू 10 रेज टू -5. सो इक्वेशन 2 असं मला मिळेल, 6 इंटू 10 रेज टू -5 इज इक्वल टू K इंटू, त्यावेळी एचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.6 रेज टू X इंटू 0.2 रेज टू Y. इक्वेशन 3 असं मिळेल आपल्याला, 3.2 इंटू 10 रेज टू -4 इज इक्वल टू K इंटू 0.8 रेज टू X इंटू 0.4 रेज टू Y. हे 3 इक्वेशन आपल्याला मिळतात. हे 3 इक्वेशन, ह्या 3 इक्वेशनचा यूज करून आपल्याला X आणि Y च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो बघा, मी आता पहिल्यांदा करतो आहे, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 divided by equation 1. ओके, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 असं जर केलं, सो इक्वेशन 2 आपल्याला असं मिळतं, 6 इंटू 10 रेज टू -5 इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.6 रेज टू X इंटू 0.2 रेज टू Y डिवायडेड बाय इक्वेशन 1 जे असेल ते असणार आहे 4 इंटू 10 रेज टू -5 K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A असेल 0.4 रेज टू X
इंटू 0.2 रेज टू वाय. हे कॅन्सल काय काय होतात बघा, के के कॅन्सल होईल, 10 रेज टू -5 10 रेज टू -5 कॅन्सल होईल, 0.2 रेज टू वाय 0.2 रेज टू वाय कॅन्सल होईल आणि आपल्याला मग असं मिळेल 6/4 इज इक्वल टू 0.6 अपॉन 0.4 होल रेज टू एक्स. म्हणजेच हे आपण असंही लिहू शकतो आहे 6/4 रेज टू एक्स. सो एक्स इज इक्वल टू 1. आपल्याला एक्स मिळालेला आहे. देन मी आता नेक्स्ट टर्म असं करतो आहे, डिवायडिंग इक्वेशन 3/1. इक्वेशन 3 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 3 जे आहे ते असं आहे 3.2 इंटू 10 रेज टू -4 इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.8 रेज टू एक्स इंटू 0.4 रेज टू वाय डिवायडेड बाय इक्वेशन 1 लिहितो मी. इक्वेशन 1 असं असणार आहे 4 इंटू 10 रेज टू -5 इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.4 रेज टू एक्स इंटू 0.2 रेज टू वाय. कॅन्सल काही होतं का बघा, के के कॅन्सल होईल. त्यानंतर हे 3.2 इंटू 10 रेज टू -4 जे आहे ते लिहिताना मी थोडंसं असं लिहितो, एक पॉईंट राईट साईडला जर शिफ्ट केला असेल 3.2 मिनिट आपण असं करू 32 इंटू 10 रेज टू -5 डिवायडेड बाय 4 इंटू 10 रेज टू -5. आणि जर हे एक एक पॉईंट राईट साईडला शिफ्ट केले असतील सो आपल्याला असं मिळेल 8/4 होल रेज टू एक्स 4/2 होल रेज टू वाय. 10 रेज टू -5 10 रेज टू -5 कॅन्सल होईल. 32/4 8 इज इक्वल टू 8/4 2 रेज टू एक्स 4/2 2 रेज टू वाय. पण आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहिती आहे, एक्स इज इक्वल टू 1, ती व्हॅल्यू यामध्ये यूज करूया. सो 8 इज इक्वल टू 2 इंटू 2 रेज टू वाय. सो 2 रेज टू वाय इज इक्वल टू 4 and y is equal to 2. x is equal to 1 मिळालेला आहे and y is equal to 2. हे दोन्ही व्हॅल्यू आपण रेट लॉच्या इक्वेशनमध्ये यूज करूया. सो रेट लॉ इज इक्वल टू रेट लॉ असा होता, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू वाय. पण आपण एक्स आणि वाय कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू 1 अँड बी रेज टू 2. हे असेल आपलं फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. For the reaction 2NOBr, it gives 2NO2 plus Br2. The rate law त्याने ऑलरेडी दिलेला आहे. Rate is equal to K into concentration of NOBr raised to 2. If the rate of the reaction is 6.5 into 10 raised to -6 mole per liter per second, when the concentration of NOBr is 2 into 10 raised to -3 mole per liter, what would be the rate constant for the reaction? गिवन काय दिलेलं आहे बघा, त्याने आपल्याला फॉर्म्युला ऑलरेडी दिलेला आहे, आपण कॅल्क्युलेट करायची काही गरज नाही आहे. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr रेज टू 2. आता काय म्हटलेलं आहे, द रेट ऑफ रिएक्शन इज, रेट दिलेला आहे, व्हॅल्यू बघा गिवन, रेट इज इक्वल टू 6.5 इंटू 10 रेज टू -6 मोल पर लिटर पर सेकंड.
when the concentration of NOBr is, concentration of NOBr दिलेला आहे, concentration of NOBr is 2 into 10 raised to minus 3 mole per liter. What would be the rate constant? आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे K. सो हे इक्वेशन जे आहे ना ते थोडंसं मी रिअरेंज करतो. फर्स्ट इक्वेशन, सो K इज इक्वल टू रेट डिवायडेड बाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr रेज टू 2. सो रेटची व्हॅल्यू यूज करतो मी. रेट इज इक्वल टू असेल 6.5 इंटू 10 रेज टू मायनस 6 डिवायडेड बाय 2 इंटू 10 रेज टू मायनस 3 चा स्क्वेअर. सो 6.5 इंटू 10 रेज टू मायनस 6, 2 चा स्क्वेअर असेल 4, 10 रेज टू मायनस 3 चा स्क्वेअर असेल मायनस 6, मायनस 6 मायनस 6 कॅन्सल होईल. 6.5 डिवायडेड बाय 4 1.625 आणि त्याचं युनिट असेल मोल पर लिटर. त्याचं युनिट असेल पर मोल लिटर पर सेकंड. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर द रिएक्शन 2A plus 2B it gives a 2C plus D. If the concentration of A is double, A चं concentration double केलं at constant B, the rate increases by a factor of 4. Second condition अशी आहे, if the concentration of B is double with constant A, the rate is double, write the rate law for the reaction. सो जे इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन फर्स्ट मी लिहितो आहे. ते इक्वेशन असं आहे 2A प्लस 2B इट गिव्स 2C प्लस D. इक्वेशनमध्ये स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट काही असू देत, बाय अप्लाइंग रेट लॉ वी कॅन राईट रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू Y, बिकॉज X and Y आर स्ट्रिक्टली डिपेंडंट बेस्ड ऑन द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. हे एक्स आणि वाय हे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहेत. हे इथे इक्वेशनमध्ये 2 आणि 2 आहे म्हणून आपण ते यूज करू शकत नाही आहे. सो याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता सेकंड कंडिशन तिने काय चेंज केले बघा. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल, कॉन्सन्ट्रेशन ए डबल केलेलं आहे. सो असं लिहू शकतो आपण 2A रेज टू एक्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज कॉन्स्टंट. आणि त्यावेळी रेट कितीनं वाढला आहे, द रेट इन्क्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. त्यावेळी रेट 4ने इन्क्रीज केलं आहे. त्यामुळे इक्वेशन सेकंड असं मिळेल. इक्वेशन थर्ड काय मिळेल, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल, जर बीचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलेलं आहे अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज कॉन्स्टंट आणि एचं कॉन्सन्ट्रेशन जर कॉन्स्टंट असेल ए रेज टू एक्स टू बी रेज टू वाय, सो रेट इज डबल. त्यावेळी रेट डबल झालेला ऑब्झर्व होतो आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं रेट लॉ. ओके, फर्स्ट आपल्याला एक्स आणि वायचे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो एक्स आणि वायचे जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं असेल तर असं करता येईल आपल्याला. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2ला जर मी इक्वेशन 1ने डिवाइड करतो आहे, सो काय मिळेल बघा. 4 इज इक्वल टू K इंटू 2A रेज टू एक्स इंटू B रेज टू Y. इनिशियली रेट 1 आहे. K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू एक्स इंटू B रेज टू Y. कॅन्सल काही होतं का बघा. K कॅन्सल होईल, B रेज टू Y कॅन्सल होईल. सो आपल्याला इक्वेशन असं मिळेल 4 इज इक्वल टू 2A रेज टू एक्स जो आहे तो लिहिताना थोडंसं असं लिहितो मी 2 रेज टू एक्स इंटू A रेज टू एक्स अपॉन A रेज टू एक्स. A रेज टू एक्स कॅन्सल होईल आणि आपल्याला इक्वेशन असं मिळेल 4 इज इक्वल टू 2 रेज टू एक्स. सो एक्स इज इक्वल टू 2.
सिमिलरली आपल्याला वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो वाय इज इक्वल टू, वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना असं करता येईल, इक्वेशन 3 डिवायडेड बाय इक्वेशन 1. सो इक्वेशन 3 जे होतं ते असं लिहिता येईल, 2 इज इक्वल टू के इंटू ए रेज टू एक्स 2b रेज टू वाय डिवायडेड बाय 1 k a रेज टू x b रेज टू y. कॅन्सल काही होतात का बघा, के कॅन्सल होईल, a रेज टू एक्स कॅन्सल होईल. सो इक्वेशन असं मिळेल 2 इज इक्वल टू 2 रेज टू y इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ b रेज टू y अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ b रेज टू y, दोन्ही कॅन्सल होईल. सो इक्वेशन असं मिळतं 2 रेज टू y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 1. सो ह्या इक्वेशनवरून x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1 मिळालेलं आहे, ते फर्स्ट इक्वेशनमध्ये यूज करूया आपण. सो फर्स्ट इक्वेशन असं मिळेल, रेट इज इक्वल टू के इंटू ए रेज टू 2 अँड b रेज टू 1.